आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी भीमराव खोब्रागडे, राहणार राजुरा, जिल्हा चंद्रपूर। मी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मी दोन शब्द इथे बोलणार आहे। तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई आणि दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। तर भैयासाहेब हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचे सुपुत्र। त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी मुंबई येथे झाला। त्यांचा विवाह मीराताई आंबेडकर यांच्याशी झाला। भैयासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा त्यांनी घेतलेला नाही। त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतः घडविले। त्यांनी स्वतः काहीतरी करावं म्हणून त्यांनी एक सिमेंटचा कारखाना काढला। त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये बांधकामचे कार्य सुरू केले। त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं। त्यांनी भारत प्रिंटिंग प्रेस छापखाना सुरू केला आणि त्या छापखान्यामध्ये बाबासाहेबांचे काही ग्रंथ सुद्धा त्यांनी छापले। त्यांनी भैयासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अनेक स्मारके उभारण्याचं काम केलं आणि त्यांनी खूप परिश्रम घेतला। चैत्यभूमी असेल, महार तळजाळ तळ असेल, या ठिकाणी स्मारक उभारण्याचं काम भैयासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि त्यांनी खूप परिश्रम घेतला। ते समाजाच्या कामासाठी आपलं स्वतःला वाहून घेतलं। गोरगरिबाचे कामं असतील, दीनदलितांचे कामं असतील, त्या कामामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतली, परिश्रम घेतला आणि त्यांनी धम्मकार्यात सुद्धा स्वतःला झोकून घेतलं। कारण ते बाबासाहेबांनंतर द्वितीय अध्यक्ष म्हणून भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले आणि धम्म प्रसाराचं त्यांनी कार्य केलं। अनेक देशांचा दौरा केला आणि त्यांनी आपल्या देशामध्ये सुद्धा धम्म प्रसाराचं कार्य केलं आणि स्वतःला त्या धम्म कार्यामध्ये झोकून दिलं। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम। आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।